ज्या अमेरिकेतनं आला त्यावेळी तुम्हाला गव्हर्नमेंटने काय पैसे दिलं, पैसे मानधन दिलं काय? नाही, काही नाही. अमेरिकेतनं आल्यावर अमेरिकेत किती कुस्त्या झाल्या तुमच्या? 6. मग त्यात जिंकल्या किती? 6च्या 6. अमेरिकेत नंबर आहे तुमचा? 6च्या 6 मी नंबर काढला म्हणूनच महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून मला बोलू त्यात नव्हता. अमेरिकेत नंबर काढलाय? अमेरिकेत नंबर काढलेला माणूस आहे आणि आज फक्त शेती करतोय. शिंपे नावाचं गाव आहे शाहूवाडी तालुक्यात. हे दुर्दैव आहे. मग तुम्हाला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला? नाही. जय हिंद, जय भारत. आज आमच्या समोर असणारा हा पैलवान, हा साधा माणूस दिसतोय. एक साधे टॉवेल घातलाय, सेट साधा आहे, पण हा माणूस एकदा अमेरिकेला जाऊन आलेला आहे. 7 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे, 5 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन असणारा, तसेच अमेरिकेत जाऊन येऊन भारताला पदक देणारा आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यांचा सत्कार केलेला व्यक्ती आहे. यांचं गाव आहे सिप्पे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर आहे. यांचं नाव आहे हरी पाटील. त्यांच्या वडिलांचं नाव आहे नामदेव पाटील. गावाचं नाव शिप्पे आहे आणि तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर असणारा हा पैलवान जवळजवळ 11 वर्षे सलग मुंबई मिल मध्ये सुवर्ण पदक घेणारा आहे. त्याचबरोबर 1972 साली कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार उदयसिंगराव गायकवाड यांना पदक दिलं होतं. ते पदक इथं आहे. आणि आपणाला सांगायची अशी गोष्ट आहे की यांची जी सुवर्ण पदकं होती किंवा चांदीची मेडल्स होती, ते यांच्या पत्नीनं मुलींच्या पंजन करण्यासाठी त्यांना विकलं आणि त्यानंतर त्यांना पंजन केलेलं आहे. कारण अडाणी लोक आहेत, गावात राहणारे लोक आहेत. तर अशा पैलवानाला कुठल्याही पद्धतीचं महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून मानधन मिळत नाही. तर या पैलवानाजवळ आम्ही आलेलो आहे. यांच्याकडून आपण कुस्तीचा थोडासा इतिहास जाणून घ्यायचा. बाबा नमस्कार. मानधन तुम्हीच गव्हर्नमेंटनं बी दिलं नाही, मेल मध्ये बी मिळालं नाही. बरं असू दे, मला तुम्ही सांगा तुमचं बालपण थोडं सांगा बाबा. तुम्ही लहान असताना कुस्त्या कुठे खेळायचं सा? लहान असताना मी इथं तालीम आहे गावात, मग ती मी बघायला जायचा आणि ते बघून बघूनच खेळायचा. बर, बघून बघूनच खेळायचा. मग मी गेलो मुंबईला. मुंबईला गेल्यावर काम करीत तू कसलं हॉटेलात. इथनं गेल्यावर हॉटेलात काम करत होता? हॉटेलात काम करत 2 वर्ष काढली हॉटेलात काम करून. 2 रुपये पगार. महिन्याला का दिवसाला? दिवसाला 2 पडायच्या. 2 रुपये. मग ती कोकणातली एक म्हातारी आली. ती खानावळीची मैत्रीण होती आमच्या खानावळीची. ती होती बिळाशीची. मग तिथं मी संध्याकाळी जेवाय बसलो. जेवाय बसल्यावर ती काय म्हणली, तिला म्हणली, अगं आनंदे, तुझ्या मेल मध्ये या पोराला नेऊन ठेव. म्हणली 2 वर्ष झालं हॉटेलात काम करते आणि 2 रुपये पगार घेते. मी एवढी मेल मध्ये तुझ्या ठेव. मग ती म्हटली उद्या 11 वाजता येणार का? ते म्हटलं 11 वाजता येतो म्हटलं. ते म्हटले कुणाच तरी जेवणाचा डबा घे. डबा हातात असला की सोडते येतात. मग म्हणले डबा घेणे यात. मग गेलो तिथं. तर मग ती 3ऱ्या माळ्यावर काम करीत ती खाली आली. खाली आली मला म्हणली, साहेबाला मी सांगितले सकाळी 8 वाजता दुट्टू आल्यावर. म्हणली तू मस्करी करतो, मस्करी करतो, तू जसा बोलल तसं उत्तर दे, घाबरायचं नाही, त्याला मस्करी करायची सवय. बर म्हणलं देतो. मग मला नेला 3ऱ्या माळ्यावर आणि हापिसात उभा केला. उभा केल्यावर मला तोंडाकडे बघितलं. म्हणला, ही तुझे कोण? माझे कोण नाही म्हणावं तर म्हणणार तू कामाव कशाला आणलाय, कामाव कसा आलास? म्हणलं मामी. हिच्या म्हटलं थोरल्या पोरीवर लगीन केलंस का बारक्या? तर म्हटलं थोरल्या पोरीवर लगीन केलंय. मग म्हणला जावायला कामावर नाही ठेवला तर मामी ठो ठो बोंबलेल काय हापिसात? तर म्हटलं मला काय माहिती बोंबालती का नाही. म्हणला रोज येऊन बोंबलणार, जावायला कामावर ठेवला नाही, जावायला कामावर ठेवला नाही म्हणणार. आणि म्हणला तू राहा कामावर. मग राहा म्हणल्यावर त्याने चिठ्ठी लिहून मोठ्या लेबर ऑफिसरला दिली, मॅनेजरला. त्याला दिला. त्याने तोंडाकडे बघितले आणि हे माझ्या तोंडाकडे बघितली, चिठ्ठी अशी बघितली आणि म्हणला त्याच्या हाताखाली चहा द्यायला आणि ते माणूस असतो
त्याला म्हणला गेल्या महिन्याचा म्हणला 14 तारीखचा म्हणला पेपर काढ. मग पेपर वाचून वाचून थप्पी लावलेली होती. मग त्यानं त्यातला ते काढला. त्यातला काढल्यावर वर हिडिंगला इंदिरा गांधींनी माझा फोटो होता. इंदिरा गांधींनी सत्कार केलेला तुमचा. हा बर. मग तिनं आधी अगरबत्ती लावली, नारळ फोडला, हातात हात दिला माझा आणि त्या पैलवानाचा, आणि नुसती मागे फिरली. तर मानव हात टाकलं, मोहर ओढून घेतलं आणि चवडा धरून छातीला डोसकं लावून लगेच झोपवलं. मग ते पब्लिक बसलेल्याने टाळ्या केल्या. मग तिनं तिथनं लगेच मागे फिरली आणि म्हणली कुस्ती झाली, उठ. मी छातीवर बसलो, उठ म्हणली. मग माईकवर बोलली, कोल्हापूर जिल्ह्यातनं म्हणली कावळ्याचं पिल्ला आलंय, त्यानं लगेच कुस्ती केली. म्हणली लगेच कुस्ती केली. मग तसंच ते पेपरला आलेलं. मग ते पेपर त्यानं काढून त्या साहेबाला दावला. म्हणजे इंदिरा गांधी म्हणले की कावळ्याचं पिल्लू आलंय. कावळ्याचं पिल्ला आलं. बर बर बर. ते पेपरला त्या साहेब म्हणला तूच का? तर म्हणलं मीच आहे. म्हणला कामावर राहा, तुला ठेवतो कामावर, पण मेलचं नाव सांगून कुस्त्या करायच्या. कुठल्या मेल मधला पैलवान? सीताराम मेलचा पैलवान. बर. मेलचं नाव सांगून खेळणार का? तर म्हणलं खेळणार. काम म्हणला करायचं नाही, जेव्हा कुस्ती असेल तेव्हा जायचं. मग तुझी हजेरी इकडे चालू होईल. मग मी कुस्त्याला गेलो नाही, काय नाही. नाना पाटेकर एक मला पिक्चर काढायला आला आमच्या मेलमध्ये. एक प्याला नाना पाटेकर बर नट. मग ते आला तर मी खानावळीला काय म्हणलं, कसा पिक्चर काढते तर बघायला जातोय, माझा डबा मेलमध्ये दे. डबा दे म्हणल्यावर त्यानं दिला डबा. मी तिथे गेलो, उभा राहिलो, कसा कसा पिक्चर काढतात बघाय. मग त्याला कपाट चांगलं दिसेना कपडे ठेवायला ही अंगातली. मला म्हणला पैलवान तुझी कपाट कसलं आहे? तर मला नाना पाटेकर बर म्हणलं मला मिस्त्रीने दिलंय कपाट, हाय म्हणलं धावतो या. त्याला कपाट कुणाचं पासच पडेना कपडे ठेवायचे. मग म्हणला तुझं कसलं आहे ते या म्हणलं धावतो. मला एका मिस्त्रीनं लिटर राहिला होता तो, आणि त्याने ते दिलं. ते मग टीव्ही बिव्ही ठेवतो का नाही असं कपाट होतं ते. मग टीव्ही ठेवतो त्यात माझे कपडे होते. ते आला, त्यानं बघितली, म्हणला हे कपडे काढ आणि ह्यात ठेव. मी म्हणला ह्यात ठेवतो. म्हणलं ठेवा. नाना पाटेकर म्हणला हा. बर बर. मग ठेवली. ठेवल्यावर तिथं 11 वाजता डबा आला. मग ते डबा मी डबवाल्यापासून आणला आणि कपाटापाशी खोलून कालवून कशाचाही बघितो. तो नाना पाटेकर तिकडून आला आणि माझ्याकडला बसला आणि डब्यात बघितलं त्यानं. मला म्हणला दाढी वाढली आहे. म्हणलं दाढी वाढलेली बघितली कुठं? हे काय म्हणला तुझ्या कालवनात दिसते दाढी वाढलेली. तुरीची आमटी हो, आणि वर खाली एखादी बिन आता वर निवाळ पाणी. म्हणला दाढी वाढली या. म्हणलं कुठे बघितली? हे म्हणला तुझ्या डब्यात दिसते दाढी वाढली. बर बर बर. मग चल ते झाल्यावर हे खाऊन म्हणला पैलवानकी करतोशी? तर होय. खान तुला आपसपैकी जेवाय वाढाय कोण आहे? तर कोण नाही. मग म्हणला माझ्या पैसा द्यायचा नाही, माझ्याकडे जेवाय यायचं. नाना पाटेकर हां. आणि पैसा द्यायचा नाही, काय नाही, गाडीत बस आणि म्हणला तिकडे जेवाय यायचं. कुणापाशी जेवाय आहे तर नाना पाटेकरापाशी जेवाय आहे म्हणून सांगायचं. एवढंच म्हणला सांगायचं. मग गेलो 8 दिवस. पण इथं उतरायचं आणि सरोडापर्यंत चालत जायला लागायचं. म्हणजे लय लांब. इथं रेल्वेनं उतरायचे आणि तिथं चालायचं, तिथनं चालत यायचं, इथं रेल्वेला बसायचं, मग दिला रोडला यायचं. म्हणजे लय लांब त्रास होता. 8 दिवस गेलो, जायचं बंद झालो. बंद झालो. पण जेवण तुम्हाला वाढलं का नाना पाटेकरने? काय पाहिजे ते खायला. तिथं हायगे नव्हती. नाना पाटेकर जेवल्यावर तांब्या भरून दूध. मग नाना पाटेकर द्यायचा. बर बर. मग मीच बंद झालो. बंद झाल्यावर मग कुस्त्या तुम्ही केल्या किती? महाराष्ट्र केसरीला किती? महाराष्ट्र चॅम्पियनला किती वेळा खेळला काय का? अहो बऱ्याच टाइम मध्ये खेळलो. पण तुमच्या पत्नीनं तुमच्या बायकोनं जी तुमची
मिडल तुमची मोडलीत ना? होय होय. काय झालं, का मोडली तो? ते का बारक्या पोरी, हा त्या पोरीसनी ते बाकीच्यांनी घातलेलं पंजान त्या रडायला लागल्यावर पैसा कुठे हा. आहे? पैसा आहे त्या टायमाला. मग बायकोनं ते मोडले आणि त्याने पंजन केलं पायातलं. मग काय बर, करायचं? मग आल्यावर तुम्ही कावला का नाही, बायकोला काय बोलला का नाही? आता कावलं नाही कावलं, पोरी बी आपल्याच आणि बायको बी आपलीच, कोणावर कावायचं? त्यामुळे सोडून दिलं सा. मग मग तुमच्या कुस्त्या त्यावेळी तुम्ही जे खेळलासा हं. तेव्हा तुम्ही तुमच्या आठवणीतल्या कोणाकोणामुळे कुस्त्या खेळलासा? तशी नावं आता माझ्या लक्षात पहिलं आता काय केलेलं सकाळी केलेलं आतापर्यंत ध्यानात राहत नाही. आता ते कानंती सारं मारून खराब झाल्या. खराब झाले ते बर, ऐकायला मग तुम्ही गोपाळ पाटलावर खेळला का कुस्ती? नाही. तो खेळला नाही. गोपाळ पाटील हा का? तो काय म्हणे, तू मला ऐकणार नाहीस, हं. आपण एका तालुक्यातला आहे हं. आणि तो खेळलाच नाही माझ्याबरोबर म्हणून खेळलाच नाही. गोपाळ पाटील नाही खेळला. मग तुमची आणि कोल्हापूरच्या कुठल्या पैलवानावर कुस्ती झाली गोपाळ पाटील सोडून? बाळू पाटलावर झाली का? बाळू पाटील देखना, बाळू पाटील एक दिसायला माहिती आहे का, मठ तालमीत होता ते, हं. भंडारी ट्रेकर बरोबर झाली का? नाही नाही, ती जोड मोठी हो, भंडारी ट्रेकर, मोठ्या जोडी ती. भंडारी ट्रेकर. तर बर काल बसलीच की आम्ही तिथे माझ्या बरोबर आहे. मग तुमची आणि कोणाबरोबर झाली मग भंडारी ट्रेकर म्हणल्यावर? मग गणपत शेळकर वगैरे? नाही नाही, ती मोठी. मोठ्या जोड्या साध्या त्या. मग त्यांच्याबरोबर तुम्ही महाराज केसरी आदेशला जायचा जायचा त्यांच्याबरोबर? हा. मी 48-52 असायचा हं. आणि ती 80 किलो 90 किलो किंवा 110 किलोची ती मोर्ची असायची, मोठी पैलवान. मोठं मग पहिलं. तुम्ही एवढं पदकं घेतलीत, ही एवढी मोठी सुवर्ण पदक घेतली तुम्ही, 11 वेळा घेतलं, महाराज चॅम्पियन तुम्ही 8, 7, 8, 10 वेळा आहे, ऑल इंडिया चॅम्पियन झालाय तुम्ही, इंदिरा गांधींनी सत्कार केला, तुम्हाला गव्हर्नमेंटने काय मानधन दिलं नाही? काय नाही. काय मागितलं का नाही त्यांना? कोणापाशी मागायचे? तिथनं आले की घरला कोण मनाव घेते या, आणि कोणाच्या मागे लागायचं सांगा? काय कोणी दिलेलं नाही, काय नाही. मग तुम्हाला मला सांगा, एवढा तर तुम्ही खेळला, चांगल्या पद्धतीने पैलवान होता जा, तुम्ही खासबागला कुस्ती खेळला का कधी? हे खासबाग मध्येच बिल्ला मिळाला की. शिवबिल्ला? हा, ते आहे ना का? त्यावेळी तुम्ही 1972 साली कुस्ती खेळली जा? हा, त्या टायमाचाच होती बिल्ला आहे. गायकवाड साहेब म्हणून आहे, आपला हा गायकवाड खासदार. होय. हम्म. त्यानं मंडलिक कोल्हापूरचा होता मंत्री. हम्म. तो मंडलिक मला हे बिल्ला गळ्यात अडकाय येतात, तर उदयसिंगराव गायकवाड काय म्हणला, माझ्या तालुक्यातला पैलवान आहे, मी म्हणला सत्कार करणार, बिल्ला घालणार. हम्म. आणि बिल्ला अडकला त्यानं. उदयसिंग कारखाना त्यानं ते बिल्ला घातला. मग तुम्ही एवढं हे आणि- केलं, मग तुम्हाला कोणी मानधन दिलं नाही, नाही मागितलं नाही? मागितली बी नाही, मी कोणी मग तुमच्या कुस्त्या मला सांगा, दिल्ली झाली झाली की आणि अमेरिकेत झाली की कुस्त्या झाल्या की. हा पैलवान अमेरिकेत जाऊन आलेला आहे, आपल्या समोर आहे, आणि एका झाडाखाली बसून आम्ही मुलाखत घेतोय. अमेरिकेत जाऊन आलेला आहे. मग मला गव्हर्नमेंट नोकरी तुम्हाला द्यायला पाहिजे होती, तुम्ही मागितली नाही सर त्यांना काय गव्हर्नमेंटची नोकरी? नाही, एकदा आता ते मेलच बंद झाली. मग आपलं मी इकडे गावाकडे जे राहिलो ते इकडेच राहिलो. मग आता रान वगैरे किती आहे का नाही, शेत किती आहे? रान आहे थोडं, ते तिकडे वाट्यान दिले, बर, थोडस आहे ते मी आपलं जाऊन येऊन करतोय. बर, थोडं आपलं आहे, आणि तिकडे दिलंय ते मला आता ते बसायला आणि ते जमत नाही जरा. बर, बर. हा, मग मग तुम्ही महाराज चॅम्पियन असणाऱ्या पैलवानाला महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना आहे का नाही, यांच्यातर्फे तुम्हाला गव्हर्नमेंट मानधन देते महाराष्ट्र शासन, तर तुम्ही कधी त्यांच्याकडे अप्लाय केला नाही, application नाही. केलं नाही? मग करायला पाहिजे हो. मला सांगा, तुम्हाला खासबागला कुणाला कुस्त्या बघितल्या तुम्ही? मारुती माने कुणाची कुस्ती बघितली सा? खचनाळ्याची, हा, गणपत आंधळकराची, हा, खेडकरची, हा, तुम्हाला सांगतो चंबा मुतनाळ, मुतनाळी, हा. हा, आणि लक्ष्मी वडार, लक्ष्मण मोडार, ही यावं ती माझीच माणसं, त्यात नाही असायचंच मी त्यांच्या कुस्त्या ते बघायला. बरं. मग अमेरिकेत जेव्हा गेला असा तेव्हा कसं वातावरण होतं तिकडं अमेरिकेत? अमेरिकेचं वातावरण आणि ते होतं ते चांगलंच होतं, हम्म. त्याचं काही हे नाही. पण ते खेळायला तिकडे असलेल्या कारणे आता तिथं वजन जास्त होते, म्हणून मी जेवायचं नाही अमेरिकेत. आता आपण इथं 52 किलो वजन इथं दिले का नाही, हं. मुंबईमध्ये जेवढे पोरं माझ्या वजनात येतील हं.
तेवढ्याच पाडून मग मोरगा जायचं बरोबर. खेळायला. हा मग मोर्चा तिकुंड येतील त्याचने पाडलं की महाराष्ट्र चॅम्पियन होय बरोबर. असं होणार. म्हणून मी ती काय काय टायमाला नुसत्या लंगोट्यावर काट्या उभा राहिलो. बरोबर. का तर ती पोरं काय काय इथली लातूरला हा. पोरं सर्व होतं उभा राहिली तर हम्म. का तर माझं वजन तेव्हा जास्त होतं, थंडीचा महिना, हा. मग घाम अंगातला जायना, हा. वजन जरा जास्त होतं. मग मी 2-3 वेळा तिकडे तिकडे पळालो. मग धर्मशाळा होती, त्या धर्मशाळेत मला माझ्या जोडीवाल्यांनी झोपीला वरनं गादी घातली आणि कचाचा तुडवला का तर घाम जायाबद्दल. मग 3 दिवस जेवलो नव्हतो आणि दंडाला धरून आणला आणि मग ते कपडे बिपडे सारीच काढली. ते हा. लंगोट्यावर निसतात जाऊन बेतानं डावा पाय ठेवला, मग उजवा पाय ठेवला आणि सारा माग ओढून घेतला खेचून. हम्म. बरोबर वजन बसलं. बरोबर वजन बसल्यावर भवतनं उभा होती तर ते मी वजनात कॅन्सल होईल म्हणून उभा राहिली तिथं. हम्म. मग वजन बसल्या मग म्हणली तर आई झावड्यानं वजन बसवलं आणि आता आपला नंबर गेला, आपल्याला नंबर मिळणार नाही. नाही आता हे मारणार. होय दिल्या कोल्हापूरचा कावळा म्हणले नंबर घेणार. बर बर बर. हा. मग ती तशी म्हणल्यावर तालमीतल्या पोरांनी त्याची थोबडली. ती पाडा हम्म. आणि हे करा, नंबर घ्या. नंबर घ्या, हम्म. शिव्या का देताय. हम्म. मग बाय जरा माझ्या जोडीवाल्यांनी मोठ्या पैलवानांनी त्याची मारली. हम्म. मग तालमीतर्फे कुठल्या तालमीत होता तुम्ही? दिला रोड केंद्र. हा बर. मग तालमीतर्फे 11 वर्ष नंबर दिला नाही कोणाला. 11 वर्ष. 11 वर्ष. हा. 11 वर्ष नंबर दिला नाही. सकाळच्या पारी उठलो, हम्म. 8 वाजता वजन दिलं, हम्म. आंघोळ केली मागे येऊन तालमीत, हम्म. कपडे घातली आणि हॉटेलात गेलो. जरा तिथं वडापाव खाला हम्म. आणि मेलमध्ये गेलो सांगायला हम्म. माझी कुस्ती बघायला या. हा. बघा या म्हणल्यावर म्हणली ते येतो. जवळच्या जवळ होती तिथंच मेल, तिथंच मैदान जवळ. बर. मग त्या साऱ्यांनी सांगून आलो. तर आमच्या साहेबाबर भांडण जेवढ्या मुंबईमध्ये तालमी आहेत हम्म. त्या तालमीतल्या साहेबांनी भांडण केलं. हम्म. 11 वर्ष आमच्या तालमीला नंबर नाही. हम्म. 11 वर्ष तुम्ही नंबर नेलाय, हम्म. त्याला खेळायचा बंद करा. बर. हा बंद करा. हम्म. बंद करा म्हणल्यावर आता काय केल्यानं ते ऐकणं झाले. ते प्रत्येक तालमीतलं साहेब हो. हम्म. मग ते आल्यावर आमच्या साहेबानं सारं त्यांचं ते चाललेलं मला नाही यातलं माहिती. मी वजन देऊन ते हे करून मी खाऊन म्हणलं आता 4 वाजता मैदानात जायचं. जायचं. मग असा टेच केलेला हम्म. आणि हे मैदान. हम्म. आणि मग मी तिथे लांग बिंग घेऊन गेलो. हम्म. बसलो. बसल्यावर आमच्या साहेबानं फुकारून सांगितलं हरी पाटील टेचवर या. मग बाकीचे पैलवान म्हणले टेचवर कशाला बोलवले, काय भानगड आहे. हम्म. मग आमच्या साहेबानं सांगितलं ह्या लोकांचं सारे साहेब माझ्याबरोबर भांडते ते 11 वर्ष नंबर दिलेला नाहीस हम्म. म्हणून ती भांडते ती. तर म्हणलं आज बसणं तू खेळू नकोस, कोणाला नंबर घ्यायचा ते घेऊन द्यात. हम्म. मग पब्लिक असं बसलेलं चाळवणी किंवा असं उभा राहिलेलं. तिने केला योट हम्म. पाडाने बंद करा, आम्ही बंद करून देणार नाही. हम्म. मग आता आमच्या साहेबानं असा हात जोडून साऱ्यांच्या पाया पडला. म्हणलं 11 वर्ष नंबर घेतलाय, आता कोण घ्यायचं ते घेऊन द्यायचं, आज बसणं तालमीतर्फ म्हणून खेळायचं नाही. मग ते लाल शाल, हातातलं घड्याळ, नारळ, टोपी देऊन सत्कार केला. हातातलं घड्याळ दिलं? हा हातातलं घड्याळ देऊन शाने मग सत्कार केला. मग मी तालमीत ती म्हणली तर कुठं बी मेलतर्फ हे असा खेळ, पण तालमीतर्फ खेळणार. मग ती तालमीतर्फ खेळायचा बंद झालं. मला सांगा एवढं अबिका बच्चन नाना पाटेकरांनी जेव्हा नेला, पण अबिका बच्चननं त्याचे समुद्राच्या काठाला बंगला आहे, तिकडे कोळी लोक राहतात आणि वाळवाटात गेलो कुस्त्याला.
वाळवटाकडे कुस्त्याला गेल्यावर त्याच्या अमिताभ बच्चनच्या बंगल्याच्या बाजूला राधाकृष्णाचं मंदिर आहे. मग राधाकृष्णाच्या मंदिराकडे पाया पडायला जायचो. तर त्यानं वॉचमॅन ठेवलाय खाली आणि चेपलं सांभाळायला एक माणूस तिथे ठेवला का ते चेपलं बदली करून जातोय म्हणून. मग तिथे गेलो की तो नंबरवाली चेपलं ठेवतो. पाया पडून आलो की त्यांचे चेपलं देतो. मग ते वॉचमॅनला म्हणला त्यासनी म्हणला वर लावून दे वर लावून दे. तुम्हाला हा पाया पडायला जायचो वर लावून दे. पण मीच म्हणलं थांबा म्हणलं पाया पडून येतो. मग पाया पडून आलो वर गेलो अमिताभ बच्चनला भेटायला. हा बर अमिताभ बच्चन बसला आम्ही बसलो आणि माझ्या तोंडाकडे बघितलं आणि म्हणला हरी पाटील म्हणायचा ते कोण तूच काय तर म्हणलं मीच आहे. म्हणला तुझं सत्कार झालेला बघतोय फोटो रोज पेपरला येते ते पण सामने बघायला गावला नाहीस. मग कोको कोल्याच्या बाटली काढल्या आणि ठेवल्या. दोघं चौघं 5 जण होतो. मग प्यालो तू मला म्हणला 2 पे. म्हणला ते कोण पिणार. मी म्हणलं आता कुस्ती आहे आता 2 कशाला पि 1 प्यालू नका. नाही म्हणला पे. मग काय केलं ना ऐकणार मग टायमानं प्यालो. मग वाळवटात गेलो कुस्त्याला. ते कुस्ती लागली झाली आणि पाया पडायला गेल्या अमिताभ बच्चनच्या. हा पाया तू कुस्ती बघायला आता पाया पडायला गेल्या म्हटला त्यानं 100 रुपयाची नोट काढली आणि हातात दिली. तेवढेच पैसे मैदानात मला ना तर कुठला पैसा नाही काय नाही असा बिल्ला घालायचा आणि असं मैदानावर गेलो म्हणजे तांब्या हांडा घागरी आणि ते आहे त्या घरात धावतो पाहिजे तर ही वस्तू द्यायची. पण पैसा कोणी दिला नाही. अमिताभ बच्चननं 100 रुपये दिलं. 100 रुपये दिले. तुम्ही भाग्यवान आहे. मग तेवढंच मला पैसा कुस्तीचा पैसा मिळाला नाही आणि गव्हर्नमेंट पण काय दिलं नाही. मग भिवंडीला अण्णा मिस्त्री म्हणून आहे तो बैलगाड्या बैलगाड्या आहेत का नाही त्या बैलगाड्या तयार करतो. त्याच्या हाताखाली बरीचशीच माणसं आहेत आणि तो आला शुक्रवारी म्हणला उद्या म्हणला शनिवारच्याला म्हणला हा उद्याच्याला म्हणला कुस्त्या मी मैदान काढली तिथे या म्हणल्यावर 2-4 जण गेलो. 2-4 जण गेल्यावर एका पैलवानाच्या हातात बारडी दिली पितळेची आणि त्याला फिरवीत आणलं म्हणलं बारडी चांगली दिसती या. पळत गेलो त्याला धरला. पितळेची बारडी आहे म्हणून बक्षीस त्याला धरलं. त्याला कपडे काढून मी गेलो कपडे काढून मानव हात टाकला मोहर ओढून घेतला. चवडा मोहर येतो. चवडा धरला डोसकीत लावून पाडलं लगेच आणि ते बारडी आणून ठेवली. जोडीवाला म्हणले तर कुस्ती झाली आता कपडे घाल. थांबा म्हणलं आणि काय येते का बघूया. मग मोठी जोड मग मोठी बारडी यायला म्हणलं ही बारकी दिसती ती मोठी दिसती या. मी इकडे त्या बारडीकडे बघतोय तर ती मोठी जोड म्हणते मोठी बारडी हो. मग ते आल्यावर पळत गेलो त्याला धरलं. त्याला कपडे काढून मी गेलो त्याला लगेच पाडलं. लगेच ती बारडी आणून ठेवली. मला म्हणजे तर 2 कुस्त्या झाल्यात आता बास कर. थांबा म्हटलं आणि काय येते का बघूया. 14 रुपयाचा एवढा कोंबडा लाल भडक कोंबडा त्याच्या गळ्यात बिल बांधलंय आणि तो कोंबडा फिरवीत आणलाय 14 रुपयाचा. हा मग बिल होत त्याच्या गळ्यात. म्हणलं आज शनिवार आहे माझा उद्या आयतवार आहे कापून खायचा म्हणून पळत गेलो त्या कोंबडवाल्याला धरला. पण तो कोंबडवाला कुठला जरी डाव केला ते पालतं पडते कुसू पडते पालतं पडते कुसू पडते पाठ लागून घेणं. दमलून शेवट त्यानंच मला खाली घेतला. आणि कोंबडा घेऊन असा मोहर माणूस बसलेला. मी खाईनं कोंबड्याकडे बघतोय कोंबडा माझ्याकडे बघतोय उद्या खाया गावतोय का नाही काय माहिती. मला घेतलाय खाली. मग ते कोंबडा मानाने असं हली होती. खायचं असला तर उठ म्हणतो. मी खाईनं बघतोय. मग कसा तरी त्यानं पोटाला मिठी मारलेली वर उठलो आणि
अशी फासणी केली हं. आणि हुब्यानं नवीन कुस्ती लागली. मानव हात टाकला आणि पायात पाय अडकला, लांग धरले आणि दिलं मागं टाकून. हं. कुस्ती झाली. हं. कुस्ती झाली म्हणल्या जाऊन पहिला ते कोंबडा उचलला उद्या खायला बर आयतवार म्हणून. बर मग तो कोंबडा आणि 2 बारड्या घेऊन तालमीत आलो. मग आयतवारी साऱ्या पैलवानांनी खाला कापून. बर मग अशा गोष्टी आहेत. अशा मला एक सांगा, तुमचे वडील जे होते बरोबर, हा. ते तुमच्या बरोबर म्हणजे कधीपर्यंत होते? त्यांचं वय किती? नाही वडील आमचा लहान असतानाच वारला. वडील बघायला मिळालं नाही? नाही बघायला मिळालं की, पण पण ते लहान असतानाच तो वारला. बरं. आणि आई? आई वारली अचानकच. म्हणजे मी आलो तो इकडं. म्हणजे तुम्ही मुंबईला गेलता त्यानंतर वारले आहे? होय, तिकडं मुंबईत आलो मी. इकडं आलो राहिलो. हा, त्या टायमाला बिल्ला मिळाला का? 72 ला. हा, त्या टायमाला कोल्हापुरात तिथं आलो. इथं आलो राहिलो. मला घालवीत ती गावाच्या खालतीकडच्या अंगाला ते पाणी टाकी आहे का, तिथं वर घालवीत आली. आणि तिथं मी गेलो मुंबईमध्ये. तर सांगावं आला की आई वारली म्हणून. आणि परत तिथनं मागं आलो, ऐकलं. मला एक सांगा, तुम्हाला असं कधी मुंबईत झालं का हो बाबा, की बिन अन्न खाता झोपावं लागलं, असं झालं का? जेवण न मिळता झोपला, असं कधी झालं का? नाही, जेवण मिळायचं की मुंबईमध्ये मिळायचं जेवण, पण त्या जेवणाला चव नाही. आता पत्रकार तालमीत आले तिथे. पत्रकारांनी मुलाखत घेतली. एक जणांनी विचारलं, म्हणला हरी पाटील कोण आहे? तो वाचतात. म्हटलं तो मेहनत मारते. म्हणला तुम्ही कोणी बोलायचं नाही, आम्ही तिची मुलाखत घेतोय. ते म्हणला इथं पैलवान की केव्हापासून करतोस? तर म्हटलं लहान असताना मी ते तालमीत जायचो आणि ते बघून शानेच मी खेळायला लागलो. तो दुसऱ्याने विचारलं, तुला इथं जेवाय वाडा आपसपैकी कोण आहे का? तर कोण नाही. मग खानावळीच्यात खातोस? तर म्हटलं होय. मग खानावळीच्यात खाऊन एवढ्या कुस्त्या केल्यास? तर होय. मग ते अशी साऱ्यांनी मुलाखत घेतली. मग तिने ती पेपरला दिली. बरोबर. ह्याचा आपसपैकी कोण नाही. होय. तुमच्याकडून मला एक जाणून घ्यायचंय बाबा, की तुम्ही आता एवढ्या नामांकित पैलवान कुस्त्या खेळला बरोबर, तुमच्या आठवणीतली एखादी कुस्ती आहे का तुमची? तुमच्या आठवणीतली कुस्ती, लय भारी कुस्ती झालेली? तसं आठवणीत एकच का, बऱ्याच कुस्त्या झटक्यात केलेल्या आहेत. झटक्यात लगेच कुस्ती? लगेच वेळ लावायचं नाही. वेळ लावीत दमत बसलो नाही. हे कोळी होता, त्या कोंबड्यानंच मला दमवलं. आता कोणी दमवलं नाही. लगेच झटका करायचा. 2-3 कुस्त्या केल्याशिवाय कपडे घालीत नव्हतं. बर. आता एक सांगा, हा तर झालं तुमचा कुस्तीचा हे झालं बरोबर. मुंबईमध्ये राहत असताना तुम्ही मोठमोठ्या एखाद्या पैलवानाबरोबर भेटण्याचा योग आला का तुम्हाला? मारुती माने वगैरे यांच्या बरोबर? मग काय तर मारुती माने, खचनाळे, आंधळकर ही सारी होती. त्यांच्यातनच मी असायचा. त्यांच्यातनच असायचा. बर. मग ज्या अमेरिकेतनं आला त्यावेळी तुम्हाला गव्हर्नमेंटने काय पैसे दिलं? पैसे मानधन दिलं काय? नाही, काय नाही. अमेरिकेतनं आल्यावर अमेरिकेत किती कुस्त्या झाल्या तुमच्या? 6. मग त्याने जिंकल्या किती? 6च्या 6. अमेरिकेत नंबर आहे तुमचा? 6च्या 6 मी नंबर काढला म्हणूनच महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून मला बोलू त्यात नव्हता. अमेरिकेत नंबर काढलाय की? अमेरिकेत नंबर काढलेला माणूस आहे आणि आज फक्त शेती करतोय. शिंपे नावाचं गाव आहे शाहूवाडी तालुक्यात. हे दुर्दैव आहे. मग तुम्हाला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला? नाही मिळाला. तुम्ही काय हेच केलं नाही का? काय हालचाल केली बी नाही आणि कोणी काय ते कोणी गव्हर्नमेंटने ते काही दिलं बी नाही. बर. आता मिल मध्ये नोकरी करून तुम्ही आता रिटायर झालाय? रिटायर. पेन्शन मिळते? नाही. मग आता काय, कसा उदर पेन्शन मिळायची? तो फॅमिली पेन्शन म्हणून पगारातून कापून जायला पाहिजे प्रत्येक महिन्याला. जायच नव्हतं. हा, ते जायला मी मेल मध्ये कुठे बाहेर सारखा असायचा. तो माणूस फिरून जायचा, कोण फॅमिली पेन्शन कापतोय का म्हणून विचाराने. पण मी जाग्यावर नसायचा. असं व्हायचं. मग त्याच्या कारण ती पेन्शन नाही, गव्हर्नमेंटची नाही, काहीच नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी एवढीच विनंती आहे, अमेरिकेत मेडल घेऊन आलेला माणूस आहे, गोल्ड मेडल, आणि भारतामध्ये राहून ऑल इंडिया चॅम्पियन झालेला आहे. महाराष्ट्र चॅम्पियन 5-7 वेळा आहे.
आणि ती व्यक्ती आज सर्वसाधारण जीवन जगते शिंपी या गावामध्ये, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. यासाठी अशा व्यक्तीला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आणि भारत सरकारनं काहीतरी मानधन चालू करावं, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि बाबा, जाता जाता तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो की तुम्हाला नवीन पिढीतली जी कुस्ती आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे का? नवीन पिढीतल्या पोरांच्या बद्दल काय बोलायचं म्हणजे त्याच्याने काय बोलायचं, हाय ते असा डाव करा तसा डाव करा म्हणजे हेच सांगितलं पाहिजे. बरं. आणि आता व्यसनाधीनता वाढलेली आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? पोरं व्यसन करतात पैलवान वगैरे, त्यांनी नाही केलं पाहिजे. पण तुम्ही करत होता का त्यावेळी? इंजेक्शन वगैरे घेऊन खेळला का? गोळ्या खाऊन कधी कुस्त्या केल्या का तुम्ही? आयुष्यात गोळ्या खाऊन म्हणलं म्हणजे का नाही, मला दुखणं अजून आलेलं नाहीच. चांगली गोष्ट आहे. एकदाच तालमीत झोपलो तो आणि पोटात कळ व्हायला लागली आणि झाड्याला जायला लागलो. झाड्याला जायला लागलो, 2 वेळा गेलो. तिसऱ्या टाइम बी पोटात कळ झाली. मग तालमीतल्या पोरासनी उठवलं, म्हटलं माझ्या पोटात कळ होती आणि झाड्याला होते, मला ॲडमिट करा. मग ॲडमिट करलं त्याला मला तिथं अत्तर रोडमध्ये ॲडमिट केल्यावर कामानं सुटलेली माणसं मला बघायला आला. बघायचा माणूस आला आणि म्हणला, तुला काय खावंसं वाटते? काय खावंसं वाटते म्हणल्यावर मी काय म्हणलं, शिवचिवडा आण. शिवचिवडा आण म्हणल्यावर तो दुसऱ्या दिवशी आला शिवचिवडा घेऊन. शिवचिवडा घेऊन आला आणि 6 वाजल्या की बघायला आलेल्या माणसांनी घंटी वाजली की जायचं. मग माझं घड्याळाकडे लक्ष, 6 कवा वाजतात आणि मी चिवडा कवा खातोय तेव्हा माझं लक्ष. मग 6 वाजल्यावर माणसं आलेली गेली. ते मग आलेल्या गेल्यावर मी काय केलं, चिवड्याची पुडी सोडली इथं आणि वरनं घेतली चादर आणि आतल्यात लागलो खायला. का तर शिस्टन रागाला येईल. आतल्यात खायला लागलो तर तिचं हापीस इथं. ती तिथनं आली आणि पहिलं झोपलाच काय म्हणली, उशाखाली हात जाऊन वर उचलल्यावर शिवचिवडा सांडला सारा. शिवचिवडा सांडल्यावर बाई ती माझ्यावर बिघाडली. तुला कुणी शिवचिवडा आणला? तो का खालस? तुला बरं वाटायचं, सळलं व्यायचं आहे का नाही? तू तुझ्या मनाला येईल तसा कसा वागतोस? ही लागली बाई बडबडायला. मग बाकीची खाटवणी होती तर तिने आपलं तोंडाला रुमाल घेऊन आपले हसायची ते आतल्यात. आणि मग मी आपला बसलो. आता माझ्याकडून चुकी झाली या, काय बोलायचं, ती बडबडती या. मग झालं, मग बसली. मग ती आपली गेली मागं बडबडून, मला इंजेक्शन करून. मग परत तिथं त्यानंतर तुम्ही दवाखान्यात राहिलाच नाही. मग दुसरी दिवशी तिसरी दिवशी परत आली आम्हाला चेक करायला. मग ज्याला बरं वाटतंय त्यासनी उकडलेले अंडी 2-2 आणि मला दिलंय वरण. मला वरण दिल्यावर मी काय म्हणलं, त्यासनी विचारलं, म्हटलं तुम्हाला काय होतं तेव्हा तुम्हाला अंडी आले ते मला वरण आले? ती म्हणली तर आम्ही आता क्लिअर झालोय म्हणून आम्हाला अंडी दिल्या. ते मग त्या बाईला म्हणलं, बाई म्हणलं मी बी क्लिअर झालो. का तर ते अंड्यासाठी म्हणलं मी बी क्लिअर झालो. मग तू क्लिअर झालाय? हो. तुझी आता काय तक्रार नाही? काय नाही म्हणलं. आणि मग तिनं वाढली 2 अंडी. 2 अंडी वाढल्यावर ते खाली आणि ते पोटात गरम झालं आणि परत बिघाडलं. परत बिघाडल्यावर बाईला म्हणलं, बिघाडलं. म्हणली तुला पाहुण्या पहिली कुणी अंडी चारली ती का नव्हती? लोक 300 अंडी बघून म्हणला खायला लागलास, तुला बरं व्यायचं आहे का नाही? लागली बडबडायला, काय काय लय लागली बडबडायला. मग तो एक माणूस म्हातारा होता, ते म्हणला बाई, म्हणला आता असून द्या, तिची झाली चुकी, आता म्हणला काय बोल नका, होऊन द्या. अहो होऊन द्या म्हणजे काय म्हणली, मनाला येईल ते खातोय. परवा दिवशी म्हणजे चिवडा खाला, आता म्हणजे अंडी बघून अंडी मागून खातोय. मग ती बडबडल्यावर म्हणला आता चुकी झाली, आता नाही तसं. मग 2 दिवसानं ती लिटर केला तिनं, क्लिअर झाला. पोरं आली तर तालमीतनं मला न्यायला. मग त्या पोरासनी लागली सांगाय, म्हणली ह्या माणसाला बरं नसलं तर ह्या दवाखान्यात आणायचं नाही, तिकडं ॲडमिट करायचा, इकडं आणायला. हां, इकडं आणायचा नाही. बरोबर. मग अशी बोलायला लागल्यावर
आपलं चालत चालत त्यापासून तुम्ही दवाखान्यात कधी नाही गेला? नाही नाही त्यामुळे एकदाच आज आम्ही शाहूवाडी तालुक्यातील अमेरिका रिटर्न, अमेरिकेमध्ये बक्षीस घेऊन आलेली व्यक्ती, त्या माणसाचं नाव आहे हरी पाटील. म्हणजे एक अपरिचित असणारं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आलेलं आहे. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी जाता जाता एवढीच कळकळीची विनंती आहे, अशा व्यक्तीला आपण काहीतरी मानधन देऊया आणि यांचा यथोचित गौरव करूया. कारण यांनी 7-8 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहेत, 7-8 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन आहेत आणि अमेरिकेत जाऊन गोल्ड मेडल घेऊन आलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीचा आपण सत्कार करूया आणि अशा व्यक्तीच्या जवळ मी आलो आणि त्यांची मुलाखत घेतली, ही मी माझं भाग्य समजतो. नमस्कार बाबा.